हाय फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे माझ्या चॅनलवर. बघा, आता आपलं पितृपक्ष चालू होत आहे, तर त्यासाठी आपले रोज एक पदार्थ पाहिले जातील. बघा, पितृपक्षाच्या वेळी ना वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर अशा भाज्या केल्या जातात आणि पानाला लावण्यासाठी मग वडी पण असते. तर बघा, आमच्या इकडं करतात, तर तुम्हाला मी ते सांगण्याचा प्रयत्न करते. खोबर छान खिसून घेतलेलं आहे. बघा, हे 1.5 खोबरं आहे, म्हणजे 1 नारळ आणि परत वरती अर्धी वाटी आणि हे 2 वाटी गूळ आहे. बघा, जास्त काय आपल्याला लागणार नाही आहे जिन्नस, फक्त अगदी 2 ते 3 गोष्टीमध्ये होऊन जातं आणि खूप छान होतं हे. आता बघा, पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं किस घालून घ्यायचं आहे. सर्वात आधी बघायचं, आता खोबऱ्याचं किस घालून पसरवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचं आहे आणि हे सगळं जिन्नस घालत असताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे, हाय करायचं नाही, नाहीतर काय होईल, करपेल मग खोबरं आपलं. आता 1 चमचा तूप घालायचं आहे आपल्याला. पितृपक्षामध्ये खूप वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. बघा, सगळ्या भाज्या आता आपल्या चॅनलवर दाखवल्या जातील अगदी सोप्या पद्धतीनं. आता हे सगळं बघा मिक्स करून घ्यायचं एकदा व्यवस्थित. आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अशा छान रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, आता गूळ सगळा मेल्ट झाला आहे आणि खोबर, गूळ, तूप सगळं एकजीव झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ घालायचं आहे आणि चवीनुसार वेलदोड्याची पूड घालायची आहे. जायफळ ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घालू शकता, आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालतं. बघा, हे असंच कंटिन्यू फिरवत राहायचं जोपर्यंत सारणाचा पूर्ण गोळा होत नाही तोपर्यंत. काय होतं, गूळ मेल्ट झाल्याला असं पातळ होतं ते आणि नंतर परत घट्ट व्हायला लागतं. त्या पोझिशनला आपल्याला न्यायचं आहे. बघू शकता, हे थांबून थांबून फिरवायचं, खाली करपू द्यायचं नाही आणि हे सगळं मीडियम फ्लेमवरच करायचं आहे. हाय फ्लेम करायचा नाही, नाहीतर सारण आपलं करपलं जाईल. बघू शकता तुम्ही, असं हे कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला. अगदी 1 मिनटासाठी सोडलं तरी चालतं. बघू शकता, आता व्यवस्थित एकजीव होऊन मध्ये यायला लागला आहे आणि पॅनला जरासुद्धा लागलेलं नाही आणि करपलेलं नाही आहे. बघा, दाखवते मी तुम्हाला. वास मस्त यायला लागला आहे वेलदोडीची पूड आणि तूप असल्यामुळं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या पितृपक्षाला. बघू शकता, असं थापून बघायचं आहे आपल्याला ते, म्हणजे सेट व्हायला आले की नाही. आता आपलं कम्प्लिटली सेट झालेलं आहे. ताटाला तुम्ही तेल, तूप लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालतं, कारण ह्यात ऑलरेडी तूप आहे, त्यामुळे ताटाला चिटकून बसणार नाही हे. आता हे व्यवस्थित, तुम्हाला जर जाड मोठ्या वडे पाहिजे असतील तर एका साईडला ताटाच्या पसरवून घ्यायचं आहे आणि जर पातळ हवं असतील तर पूर्ण ताटभर पसरलं तरी चालतं. मला जाड हव्या होत्या म्हणून मी एका साईडलाच असं बघा, असं टॅब करून असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून पटकन आपल्या बर्फी किंवा वडी सेट होतील. अगदी 15 मिनटाच्या आत हे होऊन जातं. बघू शकता, आता कोमट झालेलं आहे ते बऱ्यापैकी. आता आपल्याला सुरीनं खाप करून घ्यायचं आहे. अशा प्लेन सुरीनंच खाप करायचं आहे. आपल्या वड्या बऱ्यापैकी सेट झालेल्या आहेत. बघा, जास्त किचकट नाही, काहीच नाही. जसं मोदकाच्या सारणाला आपण घेतो तसंच साहित्य घ्यायचं आहे. व्यवस्थित काप पाडून घ्यायचं आहे. छान लहान मोठे तुम्हाला कसं हवं असतील तसं तुम्ही करून घेऊ शकता. मोठ्या केल्यात तरी पण पानावर ठेवताना छान वाटतं, लहानसुद्धा छान वाटतं. बघा, आता मी काढलेले आहेत. अजून हे कोमटच आहे सारण, त्यामुळं पाठीमागच्या साईडला थोडंसं अजून कच्चं आहे. बघू शकता तुम्ही, वरच्या साईडला सुकलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान मस्त वड्या झालेल्या आहेत, विस्कटलेलं नाही आहे, प्रमाण अगदी प्रमाणबद्धशीर झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला असं पलटून ठेवायचे आणि जर तुम्हाला फ्रीजला ठेवून व्यवस्थित घट्ट असं सेट करून घ्यायचं असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी हे सगळ्या बर्फ्या कोणत्याही कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे व्यवस्थित छान गार थंड झाल्यावर पण छान लागतात ते. बघू शकता तुम्ही, आपल्या वड्या तयार आहेत. गुळ खोबऱ्याची पितृपक्षासाठी पानाला लावण्यासाठी वडी तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, खूप छान होतात. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.